अगं बाई हिला काय झालं? काय ग काय होतंय तुला? हा धर पाणी घे गुळणा कर माणसे. मळमळल्यासारखं होतं. मळमळल्यासारखं होतंय. कशाने तुला एवढं धडाधड गुळणा कर ना गुळणा कर. उठ गुळणा कर जरा तिकडे जरा हे कर. माणसे मला जे वाटतं तेच तर नाही तुझ्या धोरण. हा म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे माझं शिसरी लागल्यावर अशाच कोरड्या आधड्या त्यात उलट्या होत्यात. नाही नाही तसं काही नाही. तसं तुम्हाला वाटतंय. ते रात्री शिळा भात खाल्ला होता ना म्हणून झालंय. असं वय. हा पण मला तर असं वाटत बा माझ्या अनुभवाने शिसारी लागल्यावर होत्यात अशा कोरड्या आधडे येतात उलट्या होत्यात. आणि तुला तर तसंच होतंय. तुम्हाला तर माहिती आहे ना मला किती चरबट खायची सवय. हा तुला चरबट खायची सवय आहे. त्याच्यामुळे पोट बिघडलं आणि त्याच्यामुळे कसं तरी व्हायला लागलं पित्तासारखं नाही का. अन्न लोकाचं आहे पोट नाही लोकाचं. जरा मापात खात जावा. बरं बरं आता लक्षात ठेवी ना मापात खाईन. अगं आता पोरग यायचंय तर काहीतरी विचार करावा. आपल्या बी घरात पाळणा हल्ला पाहिजे. हा मी करण नक्की विचार ह्या गोष्टीचा. काय विचार करते लोकांच्या नातुंड मांडीवर खेळत त्यांच्याकडे पाहून मला वाटत ना आपल्या बी घरात पाहिजे. तुम्ही तर काही विचार करीत नाही. तू तिकडं तू इकडं. मग तेच तर मग कसं होणार मूळ बाळ तुम्ही सांगा बरं ते तिकडं असल्यावरती. नाही आता त्याला सांगितलं बाबा त्या कामधंद्याच्या काही नादी लागू नको. तू पाहिला घरी लोक नावं ठेवायला लागले ना. तुम्हाला काय इथं आम्हाला लोक नाव ठेवतात. बरोबर आहे तुमचं. लवकरच मनावर घेईन मी. वय घरात घे काम आवरून. बरं अहो काय करते? कशात तुम्ही बरे आहेत ना. हो का दंड घे तुला काय होतं आलं. तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना. समजा मस्त. तुझं काय चाललंय? बरं आहे. मला खरंच खूप आनंदी झाला तुम्ही आलात. मला मी मुलं खुश झाले. अगं बाय आला का बाई? आला बाय लय दिवसाचा गेला होता. कसा बरा आहेस ना? कसं झालं तिकडं काम बिम? चांगलं चालू आहे काम. लयच लांबून दमून थकून आलाय. आता चहा पाण्याचं काही बघावा. पाणी घे ना. पाणी घ्या पाणी घे. खाली खाली बस ना. लय लांबून आलं बाई लेकरू. पाय दुखालो. हा. हे घ्या पाणी. आता तू इथं नाही तर कोणी येईन गाडी घेऊन तुला न्यायला तरी. आता मस्त तू गाडी आहे इथं पण पोरं बाई ऐकत नाहीत ना रे आता. साडी आणली हो. काय गरज होती रे भाऊ. मग मी नाही येणार मग कोण आणणार काय? आता आणणार तुझे पण आता एवढं कष्ट करतो एवढा लांब गेला आणि काय गरज होती बरं याची. ही माणशी तुझ्यासाठी साडी आणली. हा चांगली आहे. मस्त आहे हो खरंच. आणि दोघांना साडी नाही. आजपर्यंत जेवढं पगार झालं त्या पगारात समजा पैसे तुझ्याकडे. असा लेख सगळ्यांना देवाने द्यावा. हा तुझ्यासारखा गुणी नाही तर आत्ताचे पोरं 1 रुपया घरात दाखवत नाही. सारं त्यांच्याच हाताने बायकायच्या नादी लागून सारं हेच आहे. आपल्या शेजारी पाहिलं का तू आता कसं चाललंय. ते पोरग सारं बायकोच ऐकत आणि नुसता रोज घरात धिंगाणा. अगं आई तुलाच बघायची समजा मी गेलोय तर कोण बघत तिकडे गेल्यावर. तुलाच लक्ष द्यायचे दवाखाना पाणी काय. तू समजूतदार आहे म्हणून तर मला टेन्शन नाही. नाही तर लोकांचं बघून तर टेन्शन येतं. बोल. मला तुला सांगायचं बरं का आता आलोय पण मला काय लय दिवसात सुट्टी नाही बरं का. आणि मग आता किती दिवस सुट्टी टाकून आला? फक्त 8 दिवसात सुट्टी आहे. अरे 8 देवा. दिवसाची फक्त. हा मग परत जावं लागेल ना. परत तिचं काम गेलं हातातून परत कुठं काम भेटणार आहे मला. मग ते तर आहे तो खरं पण आता 8 दिवस आहे तर त्याला जरा चांगलं गोड धड चांगलं करून खाऊ घाल. मटण चटण. बरोबर. आणि मी काय करते आता हे दिठून घरात मी ना किराणा जाऊन पाहिला घेऊन येते. मला बी एवढा कंटाळा आला का ना आज लय म्हणजे लय आराम कर तू. आंघोळ पाणी तापव त्याला गरम गरम चांगलं. आणि पिशवी आतमध्ये ठेवून आता मी जाते किराणा आणायला. मी हाय करता या हा हा कंटाळा आला. मानसी हा अरे मी काय बसलो इथं तू काय करते? अहो गुरांना खायला टाकायचे म्हणून उचलत होते. टाकची बस थोडे वेळ. आतापर्यंत सारखी कामच करते की निदान मी आलोय म्हणून 2-4 दिवस माझ्या पैसे तरी थांबत जा ना. बरं बोला. काय करते आता? काही नाही हेच घरातले बरं, कामच उरकत होते. ऐक ना तुझ्यासाठी माझ्याकडे गिफ्ट आहे. माझ्यासाठी तुम्ही गिफ्ट आणलं? माहिती ना मला तुम्ही साडी आणली ते. अरे साडीचं राहून दे. साडीचं भटपण कापडाचं काय करायचं त्यापेक्षा बी एक अनमोल गोष्ट आणली तुझ्यासाठी मी खरंच.
माझ्यासाठी अनमोल गोष्ट आणली. हम्म. काय आणलं? पाहिजे तुला पण तुला आवडेल ना? तुम्ही जे जे आणता ते सगळं आवडतंच की मला. अय्या, सोन्याचं मंगळसूत्र तुझ्यासाठी आणलंय. मंगळसूत्र कानातलं बी आहेत त्याच्यात. हा? खूप मस्त आहे हो. मला आवडलं खूप तुला? आवडलं. हो, मस्त दिसेल ना मला. आणि आता लगेच आईला म्हणू नको. नाही नाही. हा? आई काय म्हणली मग सकाळी बोलतो ऐकलं ना की पोरांनी की दुसऱ्याच्या बायकांचं म्हणजे दुसऱ्याच्या बायका पुरतच ऐकत येतं. आता आई म्हणेन त्यांच्यासारखंच आहे मी. नाही 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 सांगत मी त्यांना काही. पण खरंच खूप छान आहे बरं का गिफ्ट. मला खूप आवडलं. आणि मलाही तुम्हाला एक गोड बातमी द्यायची आहे. काय रे? अहो ते तुम्ही ना बाबा होणार आहे. आई शपथ खरं? हा. आईला लयच मोठी बातमी दिली कडे मला. मी लय खुश. पण अरे काय बोला आता शब्दच उरले नाहीत आता माझ्याकडे तर खरंच. आयुष्यभर इतकं खुश झालोय का नाही मी. लय म्हणजे लय खुश झालो या. हो ना. आपण संध्याकाळी ना हॉटेलला जेवायला जाऊ पेशली त्यासाठी. मला ही आनंदाची बातमी दिली. हा पण एक विचारू तुम्हाला मी. हा बोल. तुम्हाला मुलगा हवा आहे का मुलगी हवी आहे? मला ना तुझ्यासारखी ना गोड अशी मुलगी हवी आहे. खरंच तुम्हाला मुलगी हवी आहे? हा खरंच. आणि ती पण तुझ्यासारखी दिसायला हवी आहे. हा. हम्म. खरंच किती चांगले विचार आहे तुमचे. आता प्रत्येक बापाचं असंच म्हणणं असतं की मला मुलगाच पाहिजे. पण तुम्ही म्हणता मला मुलगी पाहिजे. खरंच किती मोठं मन आहे तुमचं. खरंच. आणि ती पण तुझ्यासारखी गोड पाहिजे. हो. बरं चला मग आता बाकीचे काम. आई ती आईला सांगू नकोस मी दिलंय म्हणून. आत्ता सांगू नको नंतरून सांगता येईन जरा दिवसांनी. बरं चालेल. मी गपचूप ठेवून देते कपाटामध्ये. चालेल ठीक. हां चल. अयो पडलो होतं रे मी. हळद. आणि आता जरा शिस्तीत व्यवस्थित चालायचं जमानी काम कर. आई आई दादा काय करते या? काय नाही लागा बघा आलं तू. काय झालं? अरे कामरावती बाजूला. हा. मला आहे नाही मी आज इतकं खुश झालो का नाही. काय झालं एवढा आनंद आला तुला? मला वाटतच नाही मी इतके दिवस बाहेर कामाला होतो म्हणून हा. सुद्धा. अरे तू आजी होणार आहेस आणि मी वडील बाबा होणार आहे. तरीच मी म्हणलं ही माणशी सकाळपासून उलट्या आणि कोरड्या आधडेच कमवून देते. मला तर म्हणली मी रातचा शिळा भात खाल्ला म्हणून झाले. नाही नाही आणि आता ती तुला काय काय सांगितलं? ती आई होणार आहे. आणि ऐक नाही हा. आपण आहे ना ती मला रात्री म्हणत होती आपण हॉटेलला जेवायला जाऊ. आपण काय करू तिघही मिळून जाऊ हॉटेलला जेवायला आज. इतकं खुश झालो मी की माफच ना? नाही. लय खुश झाला. तू का होता इथं? किती दिवस होता? मी असणे नाही असणे काय फरक येतो. बाप तर झालो तू ना. ऐकत आहे जागेवर. का हा? बरं? तू जर घरी नाही तर ती आई झालीच कशी? हा. पैशोबत खरंच लागा. जरा विचार करीत जाय ना का इतका तुला खुश झाला का मी कोणाचं रे करू काय तिला बोलाव बरं इकडे बघू दे तिच्याकडे. अय मानसी इकडे ये. इकडे ये, पळत ये लवकर. हा आले. पळ काम नको ठेचलं तर तिकडे तिकडे इकडे ये लागेच. पावळा टावून तिकडे थांबली. इकडे ये लवकर. ये. तिला बोलव इकडं मग विचार. काय हो काय ऐक झालं? ना मानसी हा. तू मग अशी गोड बातमी सांगितली ना हो सांगितलं की. ती पण मी आईंना सांगितली आता. हा. आई खरंच तुम्ही आजी होणार तुला आहे. मी सकाळी विचारलं तेव्हा काय झालं काय म्हणली तुम्हाला? मी का? हा. कुठं काय? तू तर बोलली मी शिळा भात खाते मला खायचं धोरण नाही म्हणून उलट्या होत्या. आणि मला म्हणली आई होणार आहे म्हणली का नाही. मग होणार आहे की मी आई. हिचा कान पाडफोड ना. तू तिला विचार ना तू किती दिवस होता इथं. दिवस कस काय गेले? इकडे इकडे मानसी माझ्याकडे मला सांग मी आलोय किती दिवस झाले तर? तुम्ही 4 दिवस झाला आलोय. हा. त्याच्या आधी मी किती दिवस बाहेर होतो? जवळजवळ 8 ते 9 महिने बाहेर होतो. हा. आणि 2 महिने झाले कसे तुला? तुला 2 महिने झालेच कस काय मला सांग ना. मी इथं नाही मग ही कुणाच आहे? अहो हे तुमचंच आहे की. असं काय बोल. नाही तिकडं माझ्याकडे मी बोलली काय का? बोलते मी तिचं. बोळ्याने दूध पितो का? तू त्याला येड्यात काढशील मला नाही होय. तो तोंड फोडीन मी. नीट सांगते कोणाचं आहे कोणाचं कलंक आमच्या घरात घेऊन आली. सासूबाई आमचं लग्न झालं होतं ना त्यावेळेस. त्यावेळेस आता 2 महिने झाले. 2 महिने 8 महिने तिकडे कामाला होता. अगं जरा लाज धर ना. हे असे वळण लावलं काय बापाने तुला? खरं बोल नाही माझा हात उचलायला भाग पाडू नको आता. लय इकडे बघ तिकडे बघू नको. माझ्या तोंडाकडे बघ इकडे आईकडे बघ. कोणाला नीट सांग. आली तू ते काळं कोक आणि सांग लवकर. सांग कोणाचं लवकर. प्रेग्नेंट जरा लक्षात. अरे सांग कोणाचं आदू करती. प्रेग्नेंट आमचं नाहीये ते माझं लेखाचं नाहीये ते. कोणाचं आहे ते सांग लवकर. बरोबर कोणाचं आहे? सांग सांग लवकर. कोणाचं आहे ते सांग. लवकर सांग ना तो. लोकांचं पाप तुझ्या पोटात घेऊन येईल ती. ते
ते बाळ आहे ना कोणाचं आहे? आणि हिला लाज वाटते का तुला? तो कसा हिला गाडीवर नेतो आणि तो दवाखान्यात मला वाटलं बा, अरे. करतोय मदत तू नाही म्हणून. आईला का मी तुझ्या लपून हिला म्या मंगळसूत्र सोन्याचं 2 तोळ्याचं करून आणलं या. ही असं करते ना तुझ्या गुण आहे असे फेडी ती तुला लाज सांगितलं नाही. वाटायला पाहिजे हिला काही हा अगं मा तो लेकरं हा? दुसऱ्या पोराचं लेकरू पोटात घेऊन येणं ती हा काय करणार मग सासूबाई? काय करणार? देतात काय मला टाइम? अगं तुझ्यासाठीच कामाला गेलता ना ते तुला टाइम देणं म्हणजे तेवढंच असतं का अहो सारखं काम काम पण महत्वाचं नसतं, बायकोला टाइम पण दिला पाहिजे. मग नाही दिला ते असं करतात का बायका? अगं नीच आहे मग तू हा हे अशा पराक्रम नीच बाई करते, चांगली बाई नाही करीत. तिने विचार करायला पाहिजे आपला नवरा आपल्यासाठीच काम करतोय, आपल्या संसारासाठीच करतो. तिकडून तुला ते पैसे कशासाठी पाठतो? दुसरे लोक घेऊन येण्यासाठी हा आई मी किती खुश झालो होतो. आम्ही त्याला मुर्द्याला घेऊन येते आमच्या घरात, हे असं काळा पांढर करतो ते मी ना अहो पण ते लाज वाटू दे की जरा तुझ्या तोंडाला हा? अहो चुक अरे पण एवढं बिनलाजेवानी कसं वागा वाटलं तुला? हा मला कोणाच्या मोबाईलवरून फोन करायचं, मला सांगायच्या गोष्टी तुझ्या मनात काय होत्या त्या? हा इतकं वाईट ठरायला जायचं म्हणून असं वाटलं नव्हतं मला तू. चुकलं माझं. अरे चुकून काय उपयोग? ही माझ्या शेतात गारण घालूच नको. त्यो आणि तू तुझं आयुष्य तिकडे बघ, माझ्यापाशी दाखवू सुद्धा नको. आहे का नाही? अनिकेत ए अनिकेत इकडे ये रे जरा. काय झालं? अरे इकडे ते काय आहे, मला गावात जायचं होतं. आता गाडी तर आहे घरी, पण आता तुला माहिती आहे आमची जण येणार, आता तूच आहे, आण करतो. मग मला बी जरा गावात सोडतो का? कुणाला तुम्हाला वय हा मला जरा काम आहे. काकू मला थोडं बाहेर जायचं होतं, काम होतं जरा. हा का? हा ना. पण अरे उलचकच आहे, 5 मिनिटाचं काम आहे, काय लय नाही आहे. मला उलचक तेवढं ते बयाची बचत गटाची मिटिंग आहे, मग तिथं जायचं तेवढं सोडून झालं का लगेच घेऊन ये. बचत गटाची मीटिंग होय. हा दुसरे कोण भेटत आहे का बघा की पण. पण आता तू तर लय येत असतोस ना, म्हणून म्हणलं येशील तू. असे का? हा चल तरी पण चल चल. हा चल. चला जाऊ दे. वहिनी आहेत का घरी? हा आहे ना, चल ना चल बरं. काय राव काकू सकाळ सकाळ चांगलं बसलो होतो मोबाईल हा रे मग आणि ह्यो तुमचा घरात बसलाय मला घेऊन आला तो गेला असता आता की इथून माग तूच सांभाळतो सगळं आमच्या घरात, म्हणून म्हणलं तुलाच हाताने होऊन द्यावं. कोण? मी सांभाळतो. हा आता उगा तेव नाही म्हणून माणुसकीच्या नात्याने तुम्हाला सहकार्य करीत होतो मी. लय चांगलं सहकार्य केलं म्हणून म्हणलं तुझ्या हातानेच होऊन द्यावं आता. माझं कामच आहे लोकांना सहकार्य करणं, तसं मी चांगलाच माणूस आहे. पण कसं आहे माहितीये का? ही सहकारी नाही, हिची दारात उभा करायची लायकी नाही आता मला. अरे ह्यो काय माहिती का? बोलतोय लका? ओ काकू सांगा ह्याला, चांगली मदत करतोय तुम्हाला ह्या मागून, तुम्ही कशाला लायकी काढता का माझी? जाऊ मी अरे तू जाऊ नको, तुला आता तर महत्वाची गोष्ट सांगायला आणलाय. लय चांगली मदत केली हा माझ्या मागे. महत्वाची काय लय महत्वाची आहे माहिती सांग ग. वहिनी काय सांगणार आहेत? पैसे बिशे देणार असतं, कामावून आणलाय लय दिवस झाला 8 महिन्यांनी. सांग सांग एवढी मदत केलेल्याची परतफेड करीत असेल तर लाखभर रुपये दी, कमी देऊ नको का? हा इतकी मदत केली का? आणि काय ते अनिकेत हो, अनिकेत म्हणतात का? दिराला अनिकेत म्हणतात. आवाज हाला असलं धीर यांना सगळं कळलंय. काय कळलं आणि कसं कळलं? कुणी सांगितलं? तुम्ही सांगितलं? काय केलं तू? आम्हाला माहिती का तो काय केलं हात ते सोडा सांगायला? काकू, हा? मला सांगा. मी काय केलंच नाही काय, तर तुम्ही काय म्हणताय? थांब. माझ्या डोक्याच्या वरनं जायला लागले, नीट सांगा जरा. आणि काय सगळं कळलंय ह्यांना. अहो वहिनी काय कळलंय? मला नीट कळू द्या ना, काय कळलंय नेमकं? अरे सकाळी करतो डोक्या गेल्या वहिनी. कळलंय तर कळलंय आता. तू जे दिवे लावले ना आमच्या घरात ते कळले आम्हाला. तू काय केलं आमच्या घरात येऊन? आमच्या घरात लावला ना दिवा. जिथं खायचं तिथं दान करायची पद्धत तुझी झाली म्हणायची. हा म्हणजे तुला मी तुझ्या खात्यावर पैसे टाकायचे तेवढं काम आहे, तिथं घरी येऊन दिवं लावित होता का अशी? अरे तिच्या जे पोटात बाळ आहे ना ते तुझं आहे. कुणाचं? माझं? हा. काहीतरी काय बोलता? ह्याच आहे ती. माझं कसं असेल? आणि त्याचा कसा असन? तो किती दिवस झाले आल्याला? मी इथं कवर होतो, कधी होतो रे इथं? अरे तू तो होता म्हणजे तू आला. आज वर्षात मी 2-4 दिवस झालं घरी आलोय. कोण? मी. मग राहिले असेल 4 दिवसात. माझा काय 4 संबंध? दिवसात 2 महिने होतात का? हा? आणि 4 दिवसात 2 महिने होतात अहो, का? काकू पण मला एक आहे, हा? हाणून उपयोग नाही आता ह्यांना. ही यांची ना मारून दे, काय मारायचं तिकडे बाहेर कुठं जाऊ दे. तिला घे आणि काही तू तुला गरज नाही, निघ आमच्या घरात घरातून. थांबायची जागा नाही. हा. ही आणि ती काय करायचं? अरे माझ्याकडे तू बघूच नको. आता तू काय डोळ्याला पाणी आण, कुठं मुळमुळ कर रडायचं. मला काय तिळ मात्र अगं फरक तुला पडणार लाज नाही. वाटायला पाहिजे ना, एवढा चांगला नवरा सोडून तू हे खटवाल्याच्या नादी लागली. तू काय बघितलं आता? माहित कमी बघितलं. हा हा ह्यो घरी राहून फिरवीत होता ना तिला, तिने तेच बघितलं. आणि तिकडून पैसा येत होता ना यांना मजा आजा करायला. तुम्हाला नकळत याच्या फोन पेला पैसे मारत होता तिला द्यायसाठी. मग हे तुझेच कर्म उधळले आता तिने. आता तू काही सांगितलं ना तर तिच्या पोटात जे DNA आहे ते तुझंच आहे. अरे आम्ही काय एवढे पण येडे नाही इथं, कळतं आम्हाला पण थोडंफार. जरा लाज वाटायला पाहिजे होती तुला हे कारण. काही असो,
ही आणि ही दोघं जण तिकडे आपल्याला काहीच घेणं यांनी इथून इकडून निघून जायचं आणि हे बघ मानसी, आतापासून माणसाला ह्या घरात तिळ मात्र कणभर सुद्धा जागा ठेवायची नाही त्यासाठी. तू ये ना आता माझ्या पोराचा नाद आता तो तसाही बी तू हे केलेलंच आहे कुठाना, त्याला गुडीत ना हे देऊन टाक, तू काय ते डिवोर्स देऊन टाक, त्याला मोकळं कर. मी त्याला तसा सोडीन नाही तर त्याचं दुसरं चांगलं लग्न तुझ्यापेक्षा भारी बायको करून देईन त्याला. हो डिवोर्स तू माझ्या अंगाला हात सुद्धा लावू नको. आणि तू ये ना हे तुझा पाप घेऊन जा घरी. हा हे उगा बाप तू- आहे ना ते तिकडे तसं तुमच्या दोघांनी सगळं घेऊन जावं. आता तुला माझ्यासाठी माझं दार बंद आहे. आई मी तुझ्या पुढे जाणार नाही, आजपासून मी तुझ्यापाशी थांबणार आहे. हे असलं ध्यान नको माझ्यापाशी र. तुझ्या घरी उगा तमाशा नको, आपल्या भावकीत चव जायला नको म्हणून मी तुला गोडीत तिथं इथं घेऊन आली. मला तिथं शिव्या देता येत होत्या आणि तुम्ही दोघांनी पाहायचं आता गोडी गोडी तुम्ही तुमचं निपटा आणि ही घाण आमच्या घरात नकोय. आणि ऐक माणसे आता हो शेवट तुला वाटत असं नाही तर कालवा नको, कोणाची तर चर्चा नको, असं वाईट पुन्हा पुढे वागाय नको. तर एक गोष्ट कर, तू तुझ्या आई बापाला बोलून घे गोडी गोडीत तू मला तलाक दे, देऊन दे, डायरेक्ट सही करून दे, म्हणजे माझी ही चिंता मोकळी झाली, मी दुसरं लग्न करायला. हा आणि तू हिला घेऊन जाय आमच्या घेऊन नजरेसमोर, जाणार आमच्या ठेवू नको. माझ्यापाशी ठेवू सुद्धा नको, वळून सुद्धा बघू नको माघारी तू आता. काय दिवस आले आणि काय जमाना आलाय बघ ना तू ये. आईला का मी हिच्यासाठी एवढं सगळं केलं त्याला का? हा अरे आता दिवस काय करावं या पुरीला, आईशा आराम लागतो, नवरा जवळ नसला का दुसरे बघत येत. हा अरे या पुरीला झालंय काय आताच्या काही कळाना. नाही आता आई मी बाहेर सुद्धा कामाला जाणार नाही गड्या. नको आता तस ना तिने तिच्याकडून त्याला घेऊन टाकू पाहिला आणि एखादी चांगली पोरगी बघून तुझं लग्न करून टाकेल. ते डोक्याला ताण झाला बाबा, हे लयच अवघड गोष्टी आहेत आजकालच्या.